सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत साने गुरुजी लिखित श्यामची आई हे पुस्तक. आणि आज रात्र 26वी या दिवशीची गोष्ट वाचत आहोत. शीर्षक आहे बंधुप्रेमाची शिकवण. मे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारी भावंडे त्यावेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता. त्याला अतोनात देवी आल्या होत्या. अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती. मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला होता. मी दापोलीस जवळच शिकावयास राहिलेलो होतो. मला घरी जाता येत असे. शनिवार रविवारी मनात आले तर मी घरी जाऊन यावयाचा. परंतु माझा मोठा भाऊ 2 वर्षांनी घरी येत असे. त्यावेळेस तो 2 वर्षांनी घरी आला होता. दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता. देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते. देवीची फार आग असते. काहीतरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते. गुलकंद देणे सर्वात चांगले. परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद, पैसे कुठून आणावयाचे. परंतु माझ्या आईने गरिबीचाच उपाय शोधून काढला. कांदा फार थंड असतो. कांदा फार स्वस्त आहे, पौष्टिकही आहे. कांद्यात फॉस्फरस आहे असं डॉक्टर सांगतात. तुरुंगात असताना आम्ही कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू, कारण नेहमी कांदा असेच. कांदा भाकर खाणाऱ्या मावळ्यांनीच केवढा पराक्रम केला. शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यांना कांद्यावाचून उपाय नाही, अपायही नाही. परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नव्हे. कांद्याचे गुणधर्म काही असोत. माझ्या आईनं कांद्यांना अर्धवट वाफ दिली, वरची साले काढून ते गुळाच्या पाकात घातले आणि हा कांदेपाक फार थंड असो असे सांगतात असं म्हणत आई माझ्या मोठ्या भावास रोज पाकातील 2-3 कांदे देऊ लागली. मी एक दिवस आईला म्हटले, आई आम्हाला कधी पाकातला कांदा देऊ नकोस. मी तुझा आवडताच मुळी. दादाला कांदे नि बिंदे, माझ्या भातावर तूप जास्त, दही जास्त, आम्हाला काही नाही. आम्ही जवळचे ना, आम्ही नेहमी घरी येतो. आम्हाला कोण विचारतो. जवळ असे ते कोपऱ्यात बसे, लांबचे स्वप्नी दिसे. आहे बुवा, दादाची मात्र मज्जा आहे. मला तरी देवी आल्या असत्या तर बरे झाले असते. मिळाला असता कांदेपाक, मिळाले असते दही दूध, मिळाले असते गाईचे तूप. माझे शब्द ऐकून दादास वाईट वाटले. माझा दादा थोर मनाचा होता. शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट घ्यावे लागले. परंतु मुकाट्यानं सारे सहन करीत असे. माझ्यासारखा खट्याळ खोडसाळ नव्हता तो. शांत आणि धीमा होता. समुद्र जसा आत वडवानळाने जळत असतो तसा तो आत दुःखाने अपमानाने जळे. परंतु तोंडातून ब्र कधी काढीत नसे. तो मनातील दुःख कधी कोणास सांगत नसे. स्वतःचे दुःख, स्वतःची करुण कहाणी दुसऱ्यास सांगून त्याला आणखी का दुःख द्या असं तो म्हणे. दादा आईला म्हणाला, खरंच आई, मला एकट्याला खायला लाज वाटते. उद्यापासून मला देऊ नकोस. साऱ्यांना देणार असशील तरच मला दे. देवी बऱ्या झाल्या, आता काय वर्णित आहे तो 4 दिवस आम्ही सारे मिळून खाऊ. आई म्हणाली, अरे तुम्ही कोणी माझी सावत्र का मुले आहात. श्याम, अरे असे ते काय काय घालून पाडून बोलतोस. अरे त्याच्या तळपायांची डोळ्यांची सारखी आग होत असते. रात्री तळमळत असतो. त्याला झोप येत नाही, हे तुला माहीत नाही का. त्याला थंडावा मिळावा म्हणून हे औषध आहे. खाण्यासाठीच का जन्म आहे. म्हणे मला का नाही देवी आल्या. श्याम, अरे असे म्हणावे का. देवाला काय वाटेल. चांगले धडधाकट शरीर दिलं आहे तर तुला नुसती भूतं आठवतात. असं करू नये श्याम. तू का आता लहान आहेस. मग पोथ्या पुराणं कशाला रे वाचतोस. रामावर लक्ष्मणाचे भरताचे किती प्रेम. उगीचच वाचायचं वाटतं. काही त्यातला गुण घ्यावा. तुझाच ना भाऊ तो, का कोणी परका आहे. अरे परक्याचाही हेवा करू नये. परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावं. तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल सोळीत, कढत पाणी देत. तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत. नारळी पाकाच्या वड्या नाहीतर दुसरं काहीतरी नाही का करून देत. बरोबर. भावाचा का असा मत्सर करावा. पुढे मग मोठेपणी एकमेकांची तोंडही नाही रे पाहणार. असे नको रे करू श्याम. दादा आईला म्हणाला, आई तू उगीच मनाला लावून घेतेस.
श्यामच्या मनात नसते हो काही. चल, तू आम्हाला आज पानग्या करून देणार आहेस ना, मी आणू केळीचे फाळके काढून. आई म्हणाली, जा रे श्याम, फाळके काढून आण. सूर्याचे पाने नको, ते पानकापे घे आणि वरची पाने काप. जा. मी गेलो आणि पानकाप्याने केळीच्या उंच गेलेल्या डांगा कापून खाली पाडल्या. पाने नीट कापून घरी आणली. अण्णा, टाटोळा मला वाजवायला दे, मी फटफटे करीन, बाबुल्या म्हणाला. आई पानग्या करावयास बसली. कडत कडत पानगी आम्ही खाऊ लागलो. वरती लोणी फासले होते, त्यामुळे फारच छान लागत होते. अरे, पहाटे तुळशीला नैवेद्य दाखवलेली लोणी साखर येथे शिंपीत असेल, ती घ्या, ती आई म्हणाली. रोज पहाटे तुळशीला लोणी साखरेचा नैवेद्य आई दाखवीत असे. दादाने कांदेपाक आणला आणि पानगीबरोबर त्याने सर्वांना वाटला. आई म्हणाली, श्याम, उद्या नको हो मागू, तुमच्या भावावर तुमची दृष्टी नको हो पडायला, ऐकलेस ना? श्याम आता शहाणा हो. मी त्या दिवशी रागावलेला होतो. सकाळपासून मी कोणाशी धड बोललो नाही. दादाने मला विटीदांडू खेळावयाला बोलवलं, मी गेलो नाही. दादा मग बाबुल्याबरोबर धनुष्यबाणांनी खेळू लागला. छत्रीच्या काडीचे घासून बाबुल्याने बाण केले होते. दादा नेम मारीत होता. तो झाडांना बाण मारी आणि झाडातून चीक बाहेर पडे. मी रागाने जाऊन म्हटलं, दादा, त्या झाडांना का दुखवतोस? त्यांच्या अंगातून रक्त का काढतोस? दादा म्हणाला, मग विटीदांडू खेळावायला येतोस का? माझा अडला एक हेटर, मी नाही येत, जा. फणकाऱ्यानं मी निघून गेलो. दादावर माझं प्रेम नव्हतं, परंतु झाडावर मी प्रेम दाखवू पाहत होतो. ती वंचना होती. जो भावावर प्रेम करीत नाही तो झाडावर काय करणार? दुपारची जेवणं झाली. दादा पडला होता. तो आपले तळवे हाताने कुरवाळीत होता. त्याच्या तळपायांची सारखी आग होत असे. आज इतकी वर्ष झाली तरीही त्याच्या तळव्यांची आग होते. मग त्यावेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला. दादाच्या पायांवर मी रोज पाय देत असे. त्याला त्यामुळे बरे वाटत असे. परंतु त्या दिवशी मी रागावलेला होतो ना. दादा माझ्याकडे पाहत होता, मुकेपणानं मला बोलावित होता, परंतु त्याच्या पायांवर पाय द्यावेसे नाही तसे मी ठरवले होते. मी दुष्ट झालो होतो. माझ्यामधील सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते. त्या दिवशी मी अगदी पत्थर झालो होतो. दादाने शेवटी मला हाक मारली आणि तो म्हणाला, श्याम, देतोस का रे तळव्यावर पाय? मला तुला सांगायला लाज वाटते हो. रोज रोज तरी तुला किती सांगायचे, पण श्याम, मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार. येथे तू आहेस म्हणून सांगतो, दे रे जरा. दादाच्या शब्दांनी मी आत विरघळून गेलो होतो. परंतु अहंकार होता. अहंकार वितळला नव्हता. बर्फाच्या राशी सूर्यांच्या किरणांनी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात. परंतु त्यावेळेस मी ठरवलं होतं. दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही. मी काही केल्या उठलो नाही. आई जेवत होती आणि दादाचे शब्द तिच्या कानी पडत होते. ती हात धुवून आली. मी जागचा हल्लो नव्हते हे तिने पाहिले. ती दादाजवळ आली आणि म्हणाली, गजू, मी देते हो तुझ्या पायावर पाय. त्याला कशाला सांगतोस? त्याला कशाला त्रास देतोस? तो कोण आहे तुझा? भाऊ, सख्खे, दाईत पक्के. असं म्हणत आई खरंच दादाच्या पायांवर, त्याच्या तळव्यांवर पाय देऊ लागली. तिकडे उष्टी खरकटी तशीच पडली होती. खटाळभर भांडी घासायची होती, परंतु ते सारं आईनं पडू दिलं. स्वयंपाकघराचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये म्हणून लोटून घेऊन ती दादाच्या सेवेसाठी आली. माझी प्रेममूर्ती, त्यागमूर्ती, कष्टमूर्ती आई, मोठ्या मनाची आई. एक शब्दही मला ती बोलली नाही, माझ्यावर रागवली नाही. शेवटी मी शरमलो. माझा अहंकार पार पळाला, अगदी वितळून गेला. मी आईजवळ गेलो आणि म्हटलं, आई, तू जा, मी देतो पाय. आई, हो ना दूर. आई म्हणाली, द्यायचे असतील तर नीट हळूहळू दे, धसमुसळ्यासारखे नको देऊ. त्याला झोप लागेपर्यंत दे, मग खेळायला जा. श्याम, तुझाच ना तो भाऊ. असं म्हणून आई गेली. उष्ट्यांना शेण लावून ती भांडी घासावयास बाहेर गेली. दादाच्या पायावर मी पाय देत होतो. माझ्या पायांच्या बोटांनी त्याचे तळवे चेपीत होतो. शेवटी त्या माझ्या निरहंकारी दादास झोप लागली. मंडळी, इथे ही गोष्ट संपली नाही आहे, पण खूप मोठी आहे. त्यामुळे आपण उद्याच्या भागात ही पुन्हा पुढे वाचणार आहोत. तर तोपर्यंत बाय बाय.